आज चौकशी होते रोहित पवार यांची। यापूर्वी अनेक वेळेला तुम्ही सांगितलंय की विरोधकांना नमवण्यासाठी ईडी सीबीआयचा वापर केला जातो। आज तुमची प्रतिक्रिया काय? कारण तुमच्या घरातल्या एका व्यक्तीला आज चौकशीसाठी समोर जावं लागतंय। एकतर सत्यमेव जयते, सत्याचा विजय होईलच। हा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे आणि त्याच्यामुळे आव्हानं येत राहतील, पण आव्हानावर मात करून संघर्ष करू, पण सत्याच्याच मार्गाने चालू, हा विचार कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा जो वारसा आहे तो पुढे न्यायचं काम आदरणीय पवार साहेबांनी गेले 6 दशके केलंय आणि तोच महाराष्ट्राचा स्वाभिमान। याच्यासाठी आम्ही आज ही आमची लढाई आहे। आमच्या लढाईमध्ये दुर्दैवाने अनेक एजन्सीजचा गैरवापर केला जातो आणि पार्लियामेंट मधला अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। डेटा असा सांगतो की पार्लियामेंट मध्ये केंद्र सरकारचं ऑफिशियल स्टेटमेंट आहे, जे अनेक वेळा आपल्या सगळ्यांच्या चॅनलवर दाखवण्यात आलं की 90 ते 95% केसेस ज्या आईसच्या आहेत, म्हणजे आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी, ज्या अतिशय स्वायत्त संस्था होत्या, आता त्या संस्थांचे ज्या केसेस आहेत, हा पार्लमेंटचा, आय रिपीट, पार्लमेंटचा ऑफिशियल डेटा असं सांगतो की 95% केसेस ह्या विरोधी पक्षावर आहेत। त्याच्यामुळे रोहितला नोटीस येणं हे आमच्यासाठी काय आश्चर्याची गोष्ट नाही। रोहितने एक मोठी संघर्ष यात्रा काढली। तो आज महाराष्ट्रामध्ये शेतकरी, कष्टकरी, शोषित, पीडित, वंचित आणि नवीन पिढीसाठी काहीतरी करू पाहतो। त्याच्यामुळे कदाचित लोकांमध्ये अशी चर्चा दबत्या आवाजात ऐकू येते की कदाचित हे सुडाचं राजकारण असू शकतं, अशी भावना लोकांमध्ये अशी माझ्या कानावर गेले अनेक आठवडे येते। परंतु मग पक्ष कार्यालयाच्या बाहेर गर्दी आहे, ते शक्ती प्रदर्शन आहे का? एक मिनिट, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अतिशय विनम्रपणे मी देईन, घाई करू नका। पहिला मराठी घेऊ आणि मग तुमच्याही देईन। मॅम, पक्ष कार्यालयाच्या बाहेर जी गर्दी दिसते आहे, मग ते शक्ती प्रदर्शन कशासाठी, असाही सवाल उपस्थित केला जातो। शक्ती प्रदर्शन नाहीये, सगळ्या गोष्टी शक्तीने होत नाही, तो प्रेमही असतं, नाती असतात। त्याच्यामुळे अर्थातच रोहितचं अनेक वर्षाचं महाराष्ट्रातलं काम, युवा पिढीमध्ये त्याच्याबद्दल असलेलं प्रेम आणि आस्था, आणि जर कार्यकर्त्यांना वाटत असेल की आपला हा भाऊ खंबीरपणे लढतोय आपल्यासाठी आणि त्याच्यासाठी आपण इथे यावं, तर त्याच्यात गैर काय? त्या देशात अजूनही लोकशाही आहे हो। मी म्हणले तसं हा काळ संघर्षाचा आहे आमच्यासाठी, आव्हानं येत राहतील, त्याला आम्ही अतिशय विनम्रपणे पण ताकदीने आणि सत्याच्या मार्गाने आम्ही त्याला फेस करू। काल रवींद्र वायकरांना समन्स होतं, आज रोहित पवारांना, उद्या किशोरी पेडणेकरांना, अनेक नेते चौकशीच्या फेऱ्यामध्ये आहेत। फक्त महाविकास आघाडीला टार्गेट केलं जाते असं वाटतं। आता मी जे बोलले त्याचा तुम्ही त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं, आभारी आहे मी तुमची। कारण हा डेटा माझा एक प्रश्नाचं उत्तर देऊ चालेल? माझं ह्यांचा उत्तर पूर्ण नाही झालेलं, त्याच्यामुळे जर तुम्हाला माहिती हवी असेल आणि माझं मत हवं असेल, थोडंसं आपल्याला एकेका प्रश्नाचं मी हॅपीली उत्तर देते, शॉर्टकट्स घेत नाहीये आणि इंग्रजीला जरूर उत्तर देईन, पहिलं मराठी समजून। आणि मला एवढंच तुम्हाला सांगायचं होतं की मी आधीच्याच तुमच्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की भारत सरकारचा डेटा सांगतो की 90 ते 95% लोक ज्यांच्यावर केसेस आहेत ते विरोधी पक्षातले आहेत, अशी वर्तमानपत्र आणि चॅनलवरची पण बातमी झालेली आहे। त्याच्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यावर डेटा एव्हिडन्स बेस्ड शिक्कामोर्तब होतोय।
काही जे 64 कारखाने चौकशीच्या फेऱ्यात आहेत, या कारखान्यांमध्ये अजित पवार आणि सोबतच त्यांच्या निकटवर्तीयांचे देखील कारखाने आहेत. ही केस सोपी आहे, फक्त मी बाहेर पडणार नाही तर सर्वांना बाहेर काढेल असा विश्वास रोहित पवार व्यक्त करतायत. अजित पवारांनी सुद्धा यापूर्वी मीडियाला याच्या संदर्भात प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. रोहित पवार यांचं म्हणणं आहे की मी केवळ स्वतः नाही तर अजित पवारांना सुद्धा या केसमधून बाहेर काढेल. मला असं वाटतं की आपल्याला सरकारला हे प्रश्न विचारावे लागतील, कारण का शेवटी यंत्रणा या केंद्र सरकारला रिपोर्ट करतात. त्याच्यामुळे हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी तुम्ही जे सत्तेमध्ये आहेत केंद्रात त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे. हिंदीमध्ये काय नाही, एक मराठी शेवटचा काय प्रश्न. प्रश्न? अनेक मराठी बॅनर होऊ द्या आपण सगळे. सकाळपासून या ठिकाणी पाहिले. त्यामध्ये एक बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो, तो म्हणजे पळणारा नाही तर लढणारा दादा मी आहे. अजितदादा गटाला हा टोला म्हणावा लागेल किंवा अजितदादांना हा टोला म्हणावा लागेल? हा टोल्याचा विषय नाही आहे. पोस्टर काय आम्ही लावत नाही. कार्यकर्त्यांच्या भावना असतात आणि मला असं वाटतं त्या भावनांचा आदर आपण सगळ्यांनीच केला पाहिजे. म्हणजे आपल्या बाजूनी एखादा बॅनर असेल किंवा विरोधात असेल. आणि हा देश अजून तरी संविधानाने चालतो, त्याच्यामुळे त्या संविधानाचा आदर आपण सगळ्यांनी केला पाहिजे. ताई, एक शेवटचा प्रश्न की या संकट काळामध्ये संपूर्ण पवार कुटुंबीय हे रोहितदादांच्या पाठीशी आहे. अजितदादा पवार ही पाठीशी आहेत, काय सांगितलेलं आहे, त्यांनी निरोप दिलेला आहे या संदर्भात? ते तुम्हाला रोहितला मी माझ्या लोकसभा मतदारसंघात होते. मी काल रात्री उशिरा आले मतदारसंघातून, त्याच्यामुळे बाकी कोणाचं काही फॅमिलीत बोलणं झालं असेल तर मला माहिती नाही, कारण का मी खूप दिवसांनी खरं तर मुंबईला आले. मॅम नाउ प्लीज इन हिंदी और इंग्लिश इफ यू कुड. इव्हेंट करू पाहतोय. अजितदादा गटातले प्रवक्ते म्हणतायत की राष्ट्रवादी जी रोहित पवार गट जो आहे तो गटबीट नसता तो, आणि त्या ही लोकशाही आहे, प्रवक्त्यांना बोलायचा अधिकार आहे. ताई, हिंदी में बोल दीजिए. Yes, go ahead. Well, I cannot comment on it for the reason that I'm going by data, and I think data always speaks for itself. And in Lok Sabha, in Parliament, there was a reply given by the Government of India, which also has come on several channels like yours, as well as in several newspapers, that 95% cases of ICE means income tax, CBI and ED, are on people who are in the opposition party, which is not something I am making an allegation. This is data that has come to our knowledge through the High Office of Parliament. So I think once that data has been cleared by Government of India and Parliament, which is the supreme body in this country, there's very little left for me to say or comment. But as far as the Enforcement Directorate investigation is concerned, it is being claimed that Rohit Pawar was allegedly involved in the manipulation of the auctions that took place. How do you see such kind of claims by Enforcement Directorate or the investigation that is running against Rohit Pawar? See, investigations must be transparent and fair. I have full faith in the ED, and I'm sure that they will hear Rohit's side. He has come. We are going to completely cooperate with all the agencies because we really have nothing to hide. You think that if he would have not switched to Ajit Pawar, like he would have switched to Ajit Pawar faction, this action would have not been initiated? You think that it is a political vendetta? Well, this is what I hear from people. I mean, the fact that you're tempted to even ask me this question, it reiterates the emotions of people and citizens of India. So I can't comment to be sure on it, but I cannot deny it completely because that seems to be the sentiment amongst people is what I hear from the ground. You already see emotional visuals out there. Rohit Pawar took your blessings. You are out here to support him. Definitely massive support from the protesters as well, the party workers as well. Well, it's, relationships and love is something which is unparalleled. He is my eldest brother's son. And clearly, also, Rohit is my nephew. But every time anybody from the NCP in the last 1 decade, for last 10 years, anybody from NCP or the Alliance has had any such challenges, I have been there. I have met all of you all several times at Arthur Road Jail. I have met you all in several courts. So, if I look back in the last 10 years, be it the Bhujbal family, be it the Raut family, be it the Nawab Bhai family, be it Anil Deshmukh ji's family. So I feel if your family is in a crisis, you must stand by them.
ऐसे टाइम में एक दूसरे के साथ खड़े नहीं रहोगे तो खड़े कब खड़े रहोगे? सो इवन आई रिमेम्बर व्हेन आई टर्न बैक एंड लुक बैक एट कमिंग हियर, I mean, I remember the high emotions and pain that the Bhujbal family went through. I saw very closely emotions of the Sanjay Raut family. I saw very high and very painful journey of the Deshmukh family, of Nawab Bhai's children, daughters, daughter-in-laws. So there are several such emotional moments I have had, which is also my family. It's not only about Rohit Pawar. Of course, the pain I saw Shefali, who I love so dearly, Mr. Bhujbal's daughter-in-law. How much is she and what was Shefali's fault? She had done nothing wrong, but pain that her children and her little children went through. सुब्रत जी, क्या आपको लगता है कि अगर रोहित इंडिया अलायंस मीटिंग में डिस्कस होता है, एजेंसी से जो एक्शन किया जाता है, क्या अभी अगर नहीं होता है तो शरद पवार जी उसको आपकी एडिटोरियल मीटिंग का आप मुझे बताएंगे, आप क्या बोलते हैं? इंडिया अलायंस की मीटिंग जो होती है वो कॉन्फिडेंशियल होती है, एंड आई थिंक इट वुड बी रॉन्ग ऑफ मी टू डिस्कस द एजेंडा ऑफ द इंडिया मीटिंग इन पब्लिक विदाउट द परमिशन ऑफ सुप्रिया जी, क्या आपको लगता है कि रोहित जी अगर अजीत पवार जी के साथ चले गए होते तो उन पे आज एक्शन नहीं होता? ये मैं कैसे कह सकती हूँ? ये आपको जो सरकार में है उनको पूछना पड़ेगा ना, लेकिन आपको सवाल पूछने की इच्छा हो रही है, मतलब समाज में इस बारे में कुछ तो चर्चा होती होगी ना। बहुत सारे नेता ईडी के रडार पे हैं और आज जैसे ही रोहित पवार को समन किया गया, क्या आपको लगता है इससे शरद पवार साहब या उद्धव ठाकरे साहब जो हैं इसके एजेंसीज के दबाव में आएंगे, इन्वेस्टिगेशंस के दबाव में आएंगे? इन्वेस्टिगेशंस के दबाव में आने की, एक तो दबाव किस बात का? अगर हमने कुछ गलत किया ही नहीं है तो दबाव किस बात का? दबाव लेते हैं या दे सकते हैं, लेकिन अगर हमने कुछ किया ही नहीं है गलत तो फिर दबाव किस बात का? पर फिर शरद पवार जी पूरा वक्त आज ऑफिस में बैठे रहने वाले हैं, आप भी खुद रोहित पवार जी को यहाँ पर छोड़ने आए, तो क्या ये एक तरीके का दबाव बनाने की कोशिश की जा रही है ईडी पर? किस पे? एनफोर्समेंट डायरेक्टरेट ईडी पे हम लोग कैसे दबाव? वो तो मालिक है, हम कैसे? हम तो सादे कार्यकर्ता है, इस देश के नागरिक है, हम किस पे कौन सा दबाव डाल सकते हैं? सुप्रिया जी, और हम लोग हमारी राजनीति दबाव वाली नहीं है और होगी भी नहीं कभी। बारामती एग्रो पे बड़े गंभीर आरोप लगे हैं। ईडी का मानना है कि बारामती एग्रो ने ऑक्शन को मैनिपुलेट किया और कंपनी खरीदी, अपनी ही 2 कंपनियां ऑक्शन में पार्टिसिपेट कराई थी। तो क्या ये सोची समझी एक साजिश जिससे ईडी क्लेम कर रही है? पता नहीं, अभी तो रोहित अंदर गए हैं, वहाँ उनको वो पूरी जो भी कुछ हुआ उसके बारे में बोल देंगे, और मेरे ख्याल से उसने कुछ गलत किया ही नहीं है।